काऊ न म्हणता आज तर खालीच बसली तुला खुर्ची गिरची नाही पाहिजे का आज? तुला कोणता खाली बसणं नाही होत का? आई काऊनशी बोलतो तू? एक तर म्हटलं सारी हॉल्टिंग होऊन गेली मी, जरासं टेका लावून बसतो म्हटलं मी भिंतीचा. आता आता खुर्चीवर बसणं नाही होत, भल्ली गैली मी आता. काय गायली म्हणता? काय रे खा लागत होतं एवढं? काही गरज होती काय खाची? नाही भेटल्यासारखं खाल्लं म्हणते ना त्या. जेवढं पोटाला लागलं तेवढं खा माणसानं. एवढं जसं काही राक्षस किसं घुसून गेला तुझ्या पोटात. हे येऊ दे, ते येऊ दे, ते येऊ दे. किती बडबड करून राहिली होती दीपकची बायको. काय काय बोलली ती? गेली वाटते ते माहेरी, आहे ना? गेली का माहेरी? नाही वाई, इथे कायले जाईन माहेरी? ते नाही गेली माहेरी, ते तर घरातच होती. आता मला जाणं नाही झालं ना तिकडे. आता जरासं बरं वाटून राहिलं म्हटलं, तर म्हटलं जातो तिथंच लेटपोट करतो म्हटलं. मस्त गादी किती आहे, पलंग गिलंग आहे, तिथंच लेटपोट करतो म्हटलं मी जरासं. काय जातं लेटपोट करायसाठी? गेली म्हटलं ते माहेरी. गेली तिच्या काम आहे म्हणते, तिला म्हणते. आता ते तशी गेली का तुला पाहून गेली काय माहीत? तू तर अशी आहे का 4 दिवसासाठी येतं तर याच्या नाकात दम, त्याच्या नाकात दम, असं असते काय कुठं? आता एवढी वय होऊन राहिली तुई, वय व्हाले, नाती पंतीवाली होऊन गेली, तरी तुला अक्कल येऊन राहिली व म्हणता. अक्कल यासाठी निऱ्या मॅटासारखे चाय करत राहतं तिथं. आता काय झालं बाई? आता कायले बोलून राहिली तू मले? काय केलं मी आता? आता मी तर कालपासून तब्येतच खराब आहे. एवढी तब्येत खराब असून म्हटलं त्या दीपकच्या बायकोनं सगळेचे सगळे म्हटलं कपडे गिपडे धुवायला लावले मला उभ्या राहू चक्कर येऊन राहिले होते. तरी म्हणे नाही म्हणे, धुवून द्या म्हणे तेवढे कपडे म्हणे. चादरा गिदरा सगळं म्हटलं तिनं धुवायला लावलं मला. आणि तूही नाही आली व आई जराशी तिकडे. एवढे मोठे सगळे धुईदाय केले म्हटलं म्या, एवढी हल्टिंग असू नये. सलाईन लावून आली होती म्हटलं मी. तुला जराशी कदर नाही व आई मी. काय कदर करू बाई मी? काय कदर करू? तुला नाव बाई जराशी अक्कल नाही आहे. अक्कल राहायसाठी काही गरज होती काय पण? तू लहान आहे काय? लाड तानूला बाळ आहे काय? तुला काही समजत नाही? हागमुताचंही समजत नाही तुले? अहो आई, आता काय सांगू तुले? पोटच झोमू येऊन राहिलं होतं, मग मला काही सुधारलंच नाही. एकदमच तब्येतच बिघडून गेली. मग मी तिला म्हटलं जरासा हात दे व मला, मी उठून बसतो. तर तिनं म्हटलं निलिमानं मला हातही नाही दिला. मी उठून बसली असती आणि गेली असती. मग कशी उठू केलं आणि गडबडीत सुधारलंच नाही बाप्पा मला काही. त्याच्यानं होऊन गेलं म्हटलं. असं तर कधीच नाही झालं आई मले, कधीच नाही झालं ना. मग हे अशी अगडम बगडम खातं तर वजन नाही वाढन तर काय करन मग? जराशी हातपाय हलवत जाय. हातपाय हलवलं म्हणजे फुरतही राहते अंगात. असं म्हटलं असा टाईम आला ना तर मग स्वतःला सुधरत नाही. स्वतःला सुधरासाठी आणि का व जवळचा फोन घेऊन नाही आला काय आता? आता झाले ना 8 दिवस होऊन राहिले. 8-10 दिवस होऊन राहिले, फोन नाही काही नाही. ते जागीचा विचार नाही आहे का? जागीचा विचार नाही का म्हटलं? आता ते लाईनी गेली माहेरी. आता ते कवासा येते आणि कवासा नाही, तिचं काही हे नाही आहे. ते तशी जाते तर 8-8 15-15 दिवस काही येत नाही माहेरातून. आता त्याला दीपकला इकडेच जेवायला सांगितलं तिनं. आणि ते एकटी कोणाचं करणार आहे? घराचंही करण ते. बरं झालं चांगली आहे तर ऐकून घेते तर. नाही तर मग काय झालं असतं? पण नाही, अंदामंदा कशी चालली गेली ते. तिनं तर पहिलं काही सांगितलं नाही, काही नाही. अशाच जाते का तुझ्या सुना? काही सांगत नाही ना, काही नाही. माहेरात उठल्या सुटल्या. आता एवढ्या दिवसाची आली म्हटलं मी. तिचं काम नव्हतं काय आता थांबाचं? घडीभर इथं राहते माणूस, घडीभर तिथं राहते. आता तब्येत गिब्येत चांगली नाही आहे तर तिथं लोटपोट केलं असतं मी. तर म्हटलं माहेरात चालली ते, आहे की नाही? आता ते स्वतःहून चालली का तुझ्या यानं चालली हे तूच घे लक्षात. तूच घे म्हटलं. तुला तर मोठी साजरी वाटून राहिली होती ते. तिथं म्हणे खाले आहे म्हणे, प्याले आहे म्हणे, झोपाले आहे म्हणे. एकटा सासूचं नाही करू शकत ते बाई. तर तू कुठून करण म्हटलं? पाहुण्याचं कोणी 4 दिवस करते, झाले आता 8 दिवस. तू आता राहशील आणि तिला जायचं असलं कुठं तर मग ते काय करणार आहे? मी कोणाला म्हणत नाही, मी सुनाईले बोलतच नाही. चांगल्या राहत असाल तर राहा, नाही राहत असाल तर नका राहू. तुमच्या समोर येते. आणि तसंही म्हटलं मला मनाचं काही गरज पडत नाही. मी मोठी सून मी सगळं करून घेते. मा कपडा धुवून घेते, मला जेवायला देऊन देते, मग सारं करून घेते, मग दुखणं सुखणं करून घेते. मला काही टेन्शन नाही आहे. तिनं मला केलंही आणि नाही केलं तर मला काही वाया नाही जात म्हटलं. पण तू या ना त्या दिवशी म्हटलं तुले जरासं चहा प्यायला बोलावलं तर इथं काय ना म्हणे भजे काय म्हणे इथं. स्वतःचं तर पोट बिघडलं, मग बिघडलं असतं. पण मी अशाने खाल्ले असते बाप्पा आतड्या फाटेपर्यंत. कशी बोलतो बाई तू? कशी बोलून राहिली तू? एखाद्या सासूसारखीच बोलून राहिली. अरे मग बोलाच लागते. जेव्हा लेकरं म्हटलं बरोबर नाही राहून राहिले ना तर मग सासूच बना लागते मायले. सासू बनासाठी म्हटलं. आणि काय होय हे काय ऐकून राहिली मी? तू तर मला म्हणून राहिली होती का म्हणे मी अशीच आली म्हणे. तब्येत गिब्येत बरोबर नव्हती तर म्हणे. आणि मला तर म्हटलं दिलीपनं काही वेगळंच सांगितलं.
कायचे भांडणं गिणणं होय म्हणते तुमच्या दोघं नवरा बायकोचे? आई तुला कोणी सांगितलं तर? दिलीपने सांगितलं काय? कुठं व भांडणं गिणणं? काही नाही, भांडणं गिणणं थोडी ना झाले आमचे. असं तेच तर मी म्हणून राहिली, ह्या तर तशा काही येत नाही. हा, कोणाचा इथं काही कार्यक्रम असला तेव्हा येते. हा, आल्या का चालल्या मग आपल्या. रात्रभर थांबते नाही तर त्याच दिवशी वापस. मी तरी विचार करूनच राहिली का काही ना काही यायचं झमकलंच असं, म्हणूनच आल्या ह्या. पण यायला चांगलं वाटते आता ह्या वयात. हा, भांडणं गिणणं करणं काही अक्कलच नाही बाप्पा माझ्या नंदेला तर. मला नको शिकव तू. हा, शिकवाले आणि काय होय, कायचे नाटक लावले? हा, चांगलं वाटते काय असं आता? चांगलं वाटासाठी आणि कायच्यावर होऊन राहिले तुमचे भांडणं गिणणं म्हणते? हा, किती समजावलं म्हणते दिलीपनं, तरी म्हणते जवाई बुवा काही मानले नाही म्हणते. हा, म्हटलं म्हणते का घेऊन जाय लय डोक्याला ताप देऊन राहिली. असं कसा व्यवहार आहे हो तुझ्या मंदा? हा, माणसाला एवढं हे करावं लागते काय का? माणूस एक गोष्टही नाही ऐकून राहिला. हा, काय केलं ते असं? काय घडलं तुझ्या घरी? आता दिलीपने सांगितलंच ना तुले सगळं काही. आता मी सांगतो तुले. म्हटलं तुझे जवाई म्हटलं काही ऐकून नाही राहिले आता, मग काहीच नाही ऐकून राहिले. म्हटलं त्याच्या डोक्यावर म्हटलं दुसराच भूत सवार झाला. भूत सवार व्हासाठी. कोणता भूत सवार झाला? ह्या वयात भूत सवार व्हायचे दिवस आहे का हे? हा, काही बोलत राहतं तिथं मॅट झाल्यासारखी. हा, काय झालं आता? ते तर बिचारे एवढा चांगला माणूस आहे का कधी म्हटलं आपल्या तोंडावर तोंड देऊन कधी बोलत नाही ते. हा, असा जवळ भेटायला म्हटलं नशीब लागते. एवढा चांगला माणूस म्हटलं. आणि काय झालं आता? हा, कोणाच्या घरात नाही होत दोन गोष्टीचं. हा, एवढं खेळ द्या लागते का माणसाले? हा, का माणूस एकदम हाकल्याच्या याच्यावर येऊन जाय आपल्याला? ते काय हाकलन म्हटलं मले, मी चालली होती मनानं. त्याची काय हे आहे मजाल मला हाकलून द्यायची. आता तो आला होता दिलीप तर त्याच्यासोबत येऊन गेली मी. हा, मला असं वाटलं का माया बाबाचंच घर राहीन मी इथं जेव्हापर्यंत माया मन होईल तेव्हापर्यंत. ताई, राहा ना तुम्ही, तुमच्या बाबाचंच घर आहे, राहा तुम्ही. आम्ही तुम्हाला नाही थोडी ना म्हणतो, पण चांगलं नाही येऊन राहा ना. असे भांडणं गिणणं केल्यावर म्हटलं जितके दिवस राहान तुम्ही तितकी गोष्ट वाढते. हा, तुम्ही इकडून म्हटलं एक फोनही नाही लावला इतके दिवसाचे आल्या तर तिकडून म्हटलं एखादा फोन नाही आला, अशानं होत असते काय? हा, तुमचं काय नवीन लग्न झालं काय? नवीन लग्न झालं बाई. हा, तर नवीन संसार आहे तर तेव्हा होत असते असं काही. हा, हे असं आता ह्या वयात चांगलं तरी वाटते का ताई? बोलणं लय सोपी आहे म्हटलं बोलणं, आणि भोगणं लय कठीण आहे म्हटलं. एक तर म्हटलं मी जाऊ येऊन बसून गेली घरी. हा, नागोबासारखी जायचं काही नाव नाही घेऊन राहिली. आणि त्याच्यात म्हटलं हे तुझे जवळ आई वरवर करून राहिली त्याची वरवर करासाठी. काय बोलून राहिली तू? वरवर? अव नाही तर काय मग, नुसते म्हटलं मांगा फिरत राहते. हा, जसं ठ्या म्हणते ना तसंच ऐकते म्हटलं. मही परेशानी मला माहीत. हा, परेशानी माहीत व्हायला तुम्हाला काय? तुम्हाला गोष्टी करणं सुचते. काही बोलतं काय म्हणता तू? काही बोलतं काय? किती वय आहे त्या बैले? हा, तुझ्या जेठानीले म्हटलं किती वय आहे व? हा, म्हातारा झाला ना ते आता. काही कोणावरही लांछन घेतं काय? हा, लांछन घेऊन म्हटलं कोणावरही स्वतःची जिंदगी बरबाद करतं काय? हा, देवानं तर म्हटलं त्याला ठेवलं नाही. हा, तिच्या नवऱ्याला काही ठेवलं नाही. आणि आपणही म्हटलं असं बोलचाल करून मन दुखव काय समोरच्या माणसाचं? आता म्हणत असन. हा, आता म्हटलं मोठ्या जाऊले मोठ्या वहिनीले मायबापाचंच मान द्या लागते. हा, त्याच्यानं बोलत असन का बाई यायला कोणी नाही, लेकरू नाही, बाई नाही, नवरा नाही, काही नाही, तर म्हणत असन प्रेमानं. हा, चांगल्यानं. तर त्याचंही काय तू गलत मतलब काढतं काय? हा, कुकडे दिमाग नेतं. ह्या वयात हे धंदे शोभते तरी काय? हा, तुझ्या नवऱ्यानं म्हटलं जवानपणी काही नाही केलं आणि आता म्हातारपणी करून काय करणार आहे ते? हो म्हणता ताई, मला असंच वाटते. तुम्ही नाही का गलतच विचार करून राहिले त्याच्या बाबतीत. म्हटलं अशा दिशा तर नाही आहे त्या. आल्या होत्या ना इथे 1-2 वेळेस म्हटलं. त्या आता खूपच मायाळू आहे म्हटलं, आणि चांगलं आहे. पाय म्हटलं त्या जादूटोना करते त्या. हा, आता काय माहीत माझ्यासोबतही काही दिलं का काय केलं तर आली नाही तर म्हटलं मही तर तब्येत खराब होऊन गेली आणि तुम्ही पहा म्हटलं त्याच्याच गोष्टी करून राहिल्या. अशाच आहे म्हटलं त्या. का जादूटोना करून देते का काय करून देते सगळे म्हटलं बस त्याचंच गुणगान करते. माझ्या नवराई, मै माई, मै भावजाई, हा, मै लेकराई, आणि मी एकटी पडून जातो. हा, काय केलं आणि काय नाही बिचारीनं, काय शिकली आणि काय नाही तर माझं पूर्ण घर बरबाद करून राहिली ते बरबाद करासाठी. मंदा तू जास्त डोकं चालू नको बाई. तू जे विचार करू राहिली ना ते सगळे गलत सलत आहे म्हटलं. असे गलत विचार करू स्वतःची जिंदगी काही बरबाद करू नको. आणि कोणाच्या भरोशावर करतो तू जिंदगी बरबाद? हा, कोणाच्या भरोशावर आली इथं? एक भावाच्या इथं गेली म्हटलं तर त्याची बायको चालली गेली. हा, घराले कुलूप लावून चालली गेली म्हटलं, आणि सांगून गेली का घरात येऊ नका देजा म्हणून तुले. हा, माहिती आहे का तुले? काय असं म्हटलं काय तिनं? नाही तर काय मग म्हणून गेली ते. म्हणे मी घरात राहीन नाही म्हणे, ह्या घरात जाईन म्हणे. हा, तू इथं वापरे नाही जराशी चांगली. हा, नुसते गिदाडचा जिथं पाहिलं तिथं. हा, जिथं पाहिलं तिथं राहासाठी. तिथं गेली का तिथंही थेच बोम, इथं आली का इथंही थेच बोम म्हटलं.
हा सगळं काय सुनवायला काय एकसारखे राहते काय? हा ते बरं झालं ते ऐकून घेते तर सुनीता. हा ते ऐकून घेते, ते काही बोलत नाही तर इथं चालून जाते. हा ते तर मोठी वज्जात आहे. ते मलेच तर नाही पचवत तर तुला कुठून पचवणार आहे म्हटलं. हा नवरा घेऊन तर वेगळी निघाली म्हटलं. तर म्हटलं एक कोर पुईनी देत ना एवढी भाजी मारते म्हटलं. हा मस्त हॉटेलचं खाते म्हटलं दोघंही नवरा बायको. पण असं तर नाही का माहितीच्या गळ्यात अटकन म्हणून का हे घेवा आई तुझ्यासाठी. हा का लेकरं तर देत नाही ते. आणि कोणाच्या भरोशाने राहून राहिली तू इथं. हा का मी राहीन तिथं म्हणून ते तर चालली गेली आता तिच्या माहेरी. आता इथं राहा लागून तुले. आणि ताई हे तुमचं काही बरोबर नाही आहे म्हटलं. आम्ही गरीब आहे म्हटलं आम्ही. पण म्हटलं मानेनं खातो. कोणाच्या दरवाजाशी जात नाही म्हटलं. चम्मचभर भाजी मागासाठी जे आमच्या घरात आहे ते आम्ही बरोबर खातो पेतो चांगल्यानं राहतो म्हटलं. याच्यातच आम्हाला आनंद आहे. आणि तुम्ही म्हटलं तुमच्या भावाच्या मया विषयी तिथं काही बोलून राहिल्या होत्या. तुम्हाला शोभलं काय ताई असं? हा शोभलं काय तुम्हाला असं? तुमचा भाऊ म्हटलं तुम्हाला किती जीव लावते. अशानं म्हटलं कडूपणा येऊन जाईल ना मनात. इच्छा तिथं गोष्टी नका करत जाऊ. चांगली गोष्ट नाही म्हटलं हे. हा तिकडेही मन बेकार करून देता तुम्ही आणि इकडे मन बेकार करून देता. मग या मनात म्हटलं वाईट भरून जाते ना एकामेकाच्या विषयी म्हटलं. हा चुपचाप इथं राहत जा नाही तर तिथं राहत जा. पण असं काय करावं तुम्ही? हिच्या गोष्टी तिथं आणि तिच्या गोष्टी इथं. काय कोण सांगितलं असं? म्या थोडी ना केलं. मी कायले करन? काही बोलतो का तू? हा सुनीता मी कायले करन? मला काय गरज पडली बाप्पा इच्छा आणि तिथं गोष्टी करायची? मी नाही करत. हा मी नाही करत. मला काही गरज नाही आहे म्हटलं. काही बोलत राहते ते. हा तुला कोण सांगितलं? तिनं सांगितलं का नीलिमानं? हा मी तर काही बोललेच नाही. हा काय तू बोलली नाही मग तिला कसं माहीत होईल का त्या भजे खाल्ले त्या दिवशी सकाळी त्या वरण खाल्लं म्हणून? हा मग कायची भाजी केली होती आणि तुला कसं झोपवलं? हा कसा फॅन चालू होता कसा नाही चालू होता? एवढ्या गोष्टी कायले करा लागते व काय भेटते एवढ्या गोष्टी करून? हा मायबापाच्या इथं तर जसं भेटलं तसं आनंदात राहावं लेकराईनं. हा आता आहे ना दिलं ना तुम्हाला करून. आम्ही आहे गरिबीत पण तुम्हाला तर साजरे पाहून दिले ना. हा चांगले पाहून दिले ना का तुमचं जीवन ऐटीत जा साऱ्या आयुष्य आरामात जा. पाहिले नाही का तुमच्यासाठी चांगले पोरं पाहिले चांगलं लग्न केलं. अजून काय पाहिजे? हा आम्ही आहे ना आम्ही गरिबीतच आमचं जीवन काढतो. आणि इथं येऊन म्हटलं तू अशाच्याच तिच्या गोष्टी करतो. अशानं नाही काय मनातून उसरून जाते माणूस उतरून झाले. हो म्हणता ताई मला नाही का चांगलं नाही वाटलं. मला म्हटलं कालपासून तिनं गोष्ट सांगितली ना जे विषय तुम्ही बोलल्या तिले आमच्या विषयी दोघांच्या विषयी नवरा बायको विषयी म्हटलं तर मॅम भल्लं मन दुखलं. आम्ही तुमचं किती करतो. हा तुम्ही आल्या तेव्हापासून म्हटलं तुम्हाला एका कामाला हात नाही लावू दिला. मी सगळं हातात दिलं म्हटलं. आणि तुम्ही गेला तिकडे. हा तुम्ही म्हटलं माझ्याविषयी आणि तुमच्या भावाविषयी चुगल्या करायला बसल्या. हे चांगली सवय नाही आहे म्हणता ती तुमची. आम्ही काय तुमचे काय दुश्मन आहे काय? आम्ही शेवटी भाऊ भावजायच होय ना. आमच्याविषयी तुम्ही असं गलत विचार ठेवता मग तुम्ही घरी कशा करत असाल? हा तुमचा विचार बदला म्हणता ताई तुम्ही नाही तर लय बेकार होऊन जाईन बरं अशानं. हा अशानं कोणाचं घर नाही निभत म्हटलं तर तुमचं कुठून निभणार आहे? हा जेवढं बुद्धी दिली तर त्याचा वापर म्हटलं चांगल्या गोष्टीत करा. नाही काम आहे आपल्याजवळ तर देव करावं एका जागी बसून. हा काही फायदा नाही आहे याच्यात. काहीच नाही. इथंच भुगता लागते सगळं काही. कोणाच्या चुगल्या चोट्ट्या केल्या तर जाऊ दे माय. साऱ्या काय मला काय गोष्टीच ऐकवता काय? एवढी माझी तब्येत खराब म्हटलं आई तेवढंच बोलून राहिली तूही तेवढंच बोलून राहिली. हा जरासं चहा आण माझ्यासाठी कोरा. लय डोकं बनबन करून राहिलं. आण माझ्यासाठी चहा आण बरं. मी काय म्हणतो सुनीता जाय चहा आणून दे तिले. तिचं पोट जरा सही झालं असन. हा चहा दे तिले कोरा चहा दे. दुधाचा काही देऊ नको. दुधाच्या आणानं अजून तिचं पोट बिघडन म्हटलं. कोरा चहा बनवून दे तिले. बरं आई बनवून देतो. हे पाय म्हणता कोणी तुझ्या वाईटनी चितून राहिले इथं. सगळं म्हटलं ते चांगलंच म्हणून राहिले. आणि हे सवय बाई चांगली नाही आहे ना चांगली नाही आहे म्हटलं. त्यापेक्षा जास्त जग पाहिलं मी. अशी सवय राहिली ना तर आपण इकडचे राहत नाही आणि तिकडचे राहत नाही. आता पाय ना विचार कर ना तू. हा सगळे लोक वाईट असन काय तू चांगली असन काय? हा हे असं करताय ते तशी करते. मग कधी कधी माणसानं आपलंही पाहाव का आपण कुठे चुकतो. आपण कुठे चुकतो हे पाहाव ना आता. सगळ्याच काय वाईटच असते काय? हा कधी कधी आपली गलती होऊन जाते तर गलती मान्य करावं माणसानं. गलती मान्य केल्यानं म्हटलं कोणी लहान मोठं नाही होत. तुला एवढं समजावून नाही बाई काही फायदा नाही आहे. हा आणि जे इज्जत म्हटलं नवऱ्याची इथं आहे ते इज्जत कधी मायबापाची इथं भेटत नाही. ही गोष्ट मी ध्यानात ठेवतो. तू ध्यानात ठेवाले. किती गोष्टी ऐकून राहिल्या मले. हा म्हटलं येई ना पियूच्या बाबानं म्हटलं एकही फोन नाही केला मले. आली तर पोहोचली का नाही पोहोचली. हा काय करून राहिले तिथं काय नाही. त्याला काय एकही वेळा माझी आठवण नाही आली काय का? त्याला एवढं चांगलं लागून राहिलं मी इकडे आली तर. इकडे यासाठी एवढी तब्येत खराब असूनही म्हटलं ना पोराचा फोन आला ना बापाचा फोन आला ना कोणाचा आला. पोरीचाही फोन नाही आला म्हटलं. कोणाचाच फोन नाही आला. म्हणजे काय इतकी वाईट आहे का मी? इतकी वाईट राहिले. हे घे विचार कर स्वतःच्या विषयी विचार कर जरासा. हा आणि ते चहा आणून देते सुनीता. चहा पिऊन घे आणि तिथंच आराम कर म्हटलं आता.
आता तिकडे लाईनाच्या इकडे काही जाऊ नको, ते काही आहे नाही घरात. तिकडे जाशील म्हटलं अजून ते बडबड करन, ते भावाच्या मागं लागून जाईन ते. तशी म्हटलं तिला कोणी पचत नाही. ते घरात कोणालाच पचू नाही देत, ते लाईन येते तिला तर नाही पचू देत, ते तुला कुठून पचू देणार आहे. आता ते आता तिचं नुकसानच करून टाकलं. सारा गयाटा करून ठेवून दिला तिथं. तर आता तर म्हटलं ते तुला पचूच नाही शकत. तर आता इथंच राह, आता गादी गिदीचा काही लोभ करू नको. पण का म्हणतात तुझ्या घरी तर सगळं आहे हो बाई. एवढा सुख ऐश आराम सगळंच आहे ना. एवढ्या चांगल्या घरी दिलं तुले, तरी तू इथं खाले प्याले झोपाले अशी करून राहिली, जसं काही भेटत नाही तुले, जशी काही तू गादीवर झोपत नाही. तुमच्या इथे तर बाप्पा पलंग आहे लागले सगळे इथे वेगळे वेगळे, आमच्या इथे तरी आम्ही खाली झोपून जातो. आई किती काय ऐकवशील व किती ऐकवशील. मी तब्येत बरोबर नाही, मला आराम करू दे. आता मी चहा पितो आणि आराम करतो. बस बंद कर बरं, आता बंद कर. मग डोकं लय भन भन करून राहिलं.